नमस्कार. धन्यवाद. यमराजांनी रेड्याला आपलं वाहन का निवडले? एकदा जुन्या काळात जिथे देव, असुर आणि मनुष्यांच्या जगाला एका अद्भुत समतोलाने बांधून ठेवले होते, तेथे मृत्यूचे देवता यमराज यांचा अधिवास होता. यमलोक जेथे आत्म्यांचा न्यायनिवाडा होत असे, तो एक अनोखा प्रदेश होता. यमराजांचे स्वरूप भव्य, भयप्रद आणि न्यायप्रिय होतं. त्यांच्या हातात गदा, पाश आणि त्यांच्या बाजूला उभा असलेला काळसर रंगाचा भला मोठा रेडा, जो त्यांचं वाहन होतं. पण त्या रेड्याचा मृत्यूशी काय संबंध? का निवडला यमराजांनी हा तामसिक गुणांनी भरलेला पशु? ही कथा आपल्याला एक गूढ जगात घेऊन जाते, जिथे प्रत्येक गोष्टीला एक पवित्र अर्थ आणि दार्शनिक संदेश आहे. पौराणिक कथेनुसार यमराजांच्या रेड्याचा जन्म भगवान शिव यांच्या रुद्ररूपाच्या जांघामधून झाला होता. त्याचं नाव पौंड्रक असं होतं. पौंड्रक काळसर रंगाचा होता आणि त्याचा हा रंग अज्ञात अंधकाराचं प्रतीक होतं, जिथं माणसांचं शरीर संपल्यानंतर आत्मा जातो. रेड्यांचं जीवन तामसिक गुणांनी भरलेलं मानलं जातं. त्याच्या अस्तित्वात अज्ञान आणि जडत्व असतं. तो स्वतःच्या शेणात लोळतो आणि तेच आपलं सुख मानतो. हा त्याचा स्वभाव मानवी जीवनाचा प्रतीक आहे. जिथे माणूस अस्थायी सुखामध्ये अडकतो, त्यांना खरं सुख मानतो आणि आपल्या अज्ञानातून सत्याचा विसर पाडतो. यमराजांचे वाहन म्हणून रेड्यांचं महत्त्व फक्त त्याच्या तामसिक गुणापुरतं मर्यादित नाही. तो मृत्यूच्या प्रवासाचा प्रतीक आहे. यमराज रेड्यावर बसून हातात गदा आणि पाश घेऊन प्रत्येक आत्म्याच्या प्रवासाला न्यायालयाकडे घेऊन जातात. रेड्याची चाल नेहमीच संत आणि स्थिर असते. ही चाल आपल्याला आठवण करून देते की मृत्यू हळूहळू जवळ येत असतो. तो कधीही थांबत नाही. त्याचं गंतव्य अटळ आहे. जसा माणूस जन्म घेतो, तसा यमराज आपल्या रेड्यावर बसून त्याच्याकडे येण्याची वाटचाल सुरू करतात. यमराजांच्या हातातील गदा हा दंडाचा प्रतीक आहे. आत्म्याने आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचं मोजमाप गदेमुळे केलं जातं. यमराज न्यायप्रिय आहेत आणि प्रत्येक आत्म्याला आपल्या कर्मानुसार फळ मिळतं. पाश हे अज्ञान आणि तामसिक गुणांनी जखडलेल्या आत्म्याला बांधून ठेवण्याचं प्रतीक आहे. यमराज हा पाश वापरून आत्म्याला न्यायालयात आणतात, जेथे त्याच्या अज्ञानाचा आणि तामसिकतेचा नाश होतो. रेड्याचा मृत्यूशी संबंध फक्त तामसिकतेपुरता मर्यादित नाही. तो नरकाचा मार्ग दर्शवितो असे मानले जाते की यमराजाचा रेडा हाच फक्त नरकाचा रस्ता ओळखतो. अज्ञान आणि तामसिकतेत अडकलेली आत्मा या रेड्याच्या मागे नरकाच्या दिशेने चालते. माणसांचं अज्ञान त्याला स्वर्गापासून दूर नेतं. सत्य आणि शुद्धतेपासूनच त्याला दूर नेतं. रेडा जो फक्त अंधार, अज्ञान आणि तामसिक गुणांमध्ये लोळतो, तो नरकाचा मार्ग आहे. यमराज आणि त्यांचा रेडा आपल्याला जीवनाचा एक गूढ पण महत्त्वाचा संदेश देतात. माणसाचा जन्म हा अज्ञानाच्या गर्तेत होतो. आपलं शरीर, आपले भौतिक सुख हा आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू होतो. पण यमराजांचं रेड्यावरचं अस्तित्व आपल्याला सतत हे सांगत असतं की जीवन हे तात्पुरतं आहे. मृत्यू हा जीवनाचा भाग आहे. त्याला घाबरण्याऐवजी त्याचं महत्त्व समजून घ्यावं. धन्यवाद.